आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार आहे त्यावर शिंदे आणि भाजपकडून नेमकं काय सांगितलं जात आहे, विरोधक काय टीका करतात, पाहूया सुरुवातीला त्याच बातम्या। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि अजित पवार यांना लवकरच तारीख कळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तसंच अजित पवारांनीच आमच्या कामाचं कौतुक केलंय असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आणखी एक तारीख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। 15 ऑगस्ट आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्र्यांचा अधिकार सचिवांना दिल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले। अजित पवारांनी डायलॉगबाजी बंद करावी अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलंय। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या तारीख पे तारीख असं चाललंय। भाजपनं महाराष्ट्राचं वाटोळं केलंय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। तसंच यांच्या हुकुमशाहीमुळे पुढचा काळ महाराष्ट्रासाठी घातक ठरणार असंही ते म्हणाले। राज्यात फक्त एक हाती कारभार सुरू आहे अशी टीका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे। तसंच लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पद राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 15 ते 16 मंत्र्यांचा शपथविधी होणार असं कळतंय। चंद्रकांत पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षाच्या नियमानुसार मंत्रिमंडळातील सदस्याकडे पक्षाची जबाबदारी राहणार नाही। 15 ऑगस्ट आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। तसंच आमच्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही असंही मुनगंटीवार म्हणाले। लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजेंनी शिंदे फडणवीस यांच्याकडे केली आहे। मंत्रिमंडळ स्थापन करून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे। आणि आता पाहणार आहोत राजकीय घडामोडी। नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। नीती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत असल्याचा फोटो रोहित पवार यांनी ट्विट केलाय। औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले दुसऱ्या रांगेत उभं केलं गेलं आणि म्हणून त्यांनी ती सभा सोडली। आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागतंय। परिस्थिती किती बदलली, महाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय अशी टीका जयंत पाटील यांनी दिल्लीतील एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून केली आहे। जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पलटवार केलाय। राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला पहिल्या रांगेत होते, ते कुणाला दिसलं नाही। कुठेतरी राजकारणासाठी राजकारण करून विरोध करण्यात अर्थ नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। मैत्री दिनाच्या निमित्तानं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचं वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय। अर्धी शिवसेना मिलिंद नार्वेकर यांनी संपवली। मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतायत असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलाय। आमच्या सोबत आलेला शिवसेनेचा एकही आमदार खासदार पराभूत होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच शिंदे गटातील आमदार खासदार यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावू असंही फडणवीस म्हणाले। भाजप मिशन 48 राबवताय ही चांगली गोष्ट आहे। मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं मिळून आहे। आम्ही युतीत आहोत, राज्यात आमचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही मजबूतीनं काम करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। राणे केसरकर यांच्यातील शाब्दिक वाद शिगेला पोहोचलाय। केसरकर म्हणतात मी राणेंसोबत काम करायला तयार आहे, मग आमच्याकडे 1 तारखेपासून ड्रायव्हरची जागा रिकामी अशी घणाघाती टीका भाजप नेते निलेश राणेंनी केली आहे। तर सुशांत सिंह प्रकरणात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंची नाहक बदनामी केल्याचा आरोप 2 दिवसांपूर्वीच दीपक केसरकर यांनी केला होता। निलेश राणेंच्या दीपक केसरकरांवरील ट्विटचं स्वागत करतो असं म्हणत शिवसेना आमदार सचिन अहित यांनी निलेश राणेंचं समर्थन केलंय। तसंच शिंदे गट भाजप यांच्यातील विसंगती आता हळूहळू सुरू होईल असंही ते म्हणाले। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा एक फोटो ट्विट केलाय। ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, महाराष्ट्राच्या 2 अनमोल रत्नांसोबत असं कॅप्शन अमृता फडणवीस यांनी या फोटोला दिलंय। त्यांची शिवसेना आमचा नवा मित्र, त्यामुळे युतीसाठी कुणाच्या दारात जाणार नाही असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। आमच्या सरकारला डिस्टर्ब करू नका असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं भाजपला चॅलेंज नाही असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला। राष्ट्रवादीचे आघाडी असताना 6 आणि आघाडी नसताना 4 एवढेच खासदार आतापर्यंत निवडून आल्याचा इतिहास आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले। औरंगजेबाचं गुणगान गाणारे अबू आझमी यांना महाराष्ट्रातून हाकलून द्या अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे। अशी माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। माध्यमांशी न बोलण्याचे मला आदेश आहेत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्लीत केलंय। मी बोलणार नाही, मुख्यमंत्री बोलतील असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। ईडी कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज जे रुग्णालयात पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली। दरम्यान संजय राऊत यांची ईडी कोठडी उद्या संपत असल्यानं त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सामनातील रोखठोकवरून संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। ईडी कोठडीत असताना राऊतांना लेखनाची परवानगी मिळाली की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहितंय का असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय। आता पाहणार आहोत विशेष बातम्या। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत टॅटूसाठी एकच सुई वापरल्यानं 14 जणांना HIV संसर्ग झालाय। त्यामुळे आरोग्य विभागापासून पीडितांच्या घरच्यांपर्यंत एकच खळबळ उडाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधानांनी कृषी विविधीकरणाचं महत्त्व व्यक्त केलं। विशेषतः खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। इस्रोनं आज देशातील सर्वात लहान रॉकेट लॉन्च केलंय। आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्चपॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं। मात्र रॉकेटला लक्ष्य गाठण्यात अडथळा निर्माण झालाय। लॉन्चिंगच्या काही मिनिटांनंतर सॅटेलाइटनं डेटा देणं बंद केलंय। सध्या इस्रो या डेटाचं विश्लेषण करतंय। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे। स्पर्धेच्या 10व्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारतानं 3 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। महिलांच्या 48 किलो वजनी गटात नीतू घणघसनं सुवर्ण पदक पटकावलं। तिच्या पाठोपाठ अमित पंघालनं अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्ण पदक मिळवलं। तसंच निखत झरीननंही सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। भारतानं तिहेरी उडी प्रकारात दमदार कामगिरी केली आहे। भारताच्या एडल्हल्स पॉलनं या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय, तर अब्दुल्ला अबू बेकरनं रौप्य पदक आपल्या नावावर केलं। भारताच्या प्रवीण चिथरवेलला मात्र पदक जिंकण्यात अपयश आलं। कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे एनडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत नातू रुद्रांश सोबत वेळ घालवला। नीती आयोगाच्या बैठकीनंतर दिल्लीतील घरी नातवासोबत एकनाथ शिंदे यांनी थोडा वेळ घालवला। गाडीतून एक चक्कर देखील शिंदेंनी नातवासोबत मारली। विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आलाय। यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील 1, मराठवाड्यातील 2 ते 3 आणि मुंबईतील 2 आमदारांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता पाहणार आहोत मेट्रो शहरातल्या बातम्या। हिंगोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणं एका तरुणाच्या अंगलट आलं। पुराच्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली। सुदैवानं दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश आलं। हिंगोलीच्या खेरडा माळहिवरा परिसरात ही घटना घडली। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस झालाय। त्यामुळे बोरी नदीला पूर आलाय। प्रशासनाच्या वतीनं बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील वणी परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकं वाहून गेले, तसंच टोमॅटो आणि कांद्याच्या रोपांना मोठा फटका बसलाय। त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीचं पाणी बाजारपेठेत शिरण्याचा धोका वाढलाय। रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी भांडरपोळे पुलावरून जात आहे, त्यामुळे गणपतीपुळे महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। संततधार पावसामुळे सिंधुदुर्गातल्या नद्या तुडुंब भरल्यात। कणकवलीतील जानवली आणि गड नदीला पूर आलाय। औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्यानं शेतात पाणी साचलंय, त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। मनसे नेते अमित ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी आज येवल्यात फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा इथला रस्ता अतिशय खराब झालाय, त्यामुळे एसटी बसचा रॉड आणि नट तुटून चाक निखळलं होतं। आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या। मुंबईच्या आरे कॉलनीत पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केलं। मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्यानं मेट्रो कारशेडला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवलाय। पनवेलमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केलाय, त्यामुळे पनवेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। नवी मुंबईत शाळा कॉलेज बाहेर ई सिगारेट विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली। नेरुळ इथे पोलिसांनी ई सिगारेटचा साठा जप्त केला। 600 ते 1000 रुपयांना ई सिगारेट विकली जाते। नवी मुंबईत 363 कोटींचे ड्रग्ज जप्त प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आलाय। नवी मुंबई गुन्हे शाखेनं 15 दिवसापूर्वी जेएनपीटी पोर्ट परिसरात 168 हेरोईन्सचे पॅकेट जप्त केले होते। उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या 2 शाळांची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। याविरोधात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे। उल्हासनगरमध्ये महापालिकेनं अवैध बांधकामांवर कारवाई केली। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचा 90% कोटा फुल झालाय, त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। पालघरमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात गवत लावत काँग्रेसनं आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान आंदोलकांना वालीव पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला। लालबागवरून कुर्ल्याचा राजा या गणपती बाप्पाचं आगमन झालं। यंदा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांविना पार पडणार आहे। आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पोपट वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो असा आरोप करत पुण्यातील खडकी पोलीस स्थानकात पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोपट शिट्टी मारत असल्यानं झोपमोड होते असा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द केल्यानं महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसलाय। जवळपास 25 लाख रुपयांच्या मतदार याद्या आता वाया जाणार आहेत। भाजप पक्षानं नगरपरिषद निवडणुकीची तयारी सुरू केली। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत आहेत। जुन्नर तालुक्याच्या दुर्गादेवी कोकणकडा इथला उलटा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। सध्या या परिसरात प्रचंड पाऊस सुरू आहे, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बहरलंय। पिंपरी चिंचवडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 24 रुपयाला तिरंगा झेंडा उपलब्ध करून देण्यात आलाय। इंदापूरच्या व्यंकटेश नगर इथल्या रस्त्याची उंची वाढवावी यासाठी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। दौंड तालुक्याच्या यवतमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली। किरकोळ कारणावरून आरोपीनं हत्या केली होती। आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड करण्यात आली। त्यांनी याआधीही ही जबाबदारी पार पाडली। 2दा ते पालखी सोहळा प्रमुख राहिलेत।
मैत्री दिनानिमित्त पुण्यातील FC रोड आज तरुणाईनं गजबजून गेलेला होता। मैत्री दिनानिमित्त तरुण तरुणींनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली होती।